अशा लेवलवर जर आपल्याला पोहोचायला तर आपली एनर्जी सिक्युअर करणं खूप महत्वाचं आहे. तर आपला आजचा टॉपिक कॉर्ड्स कट करणे. कॉर्ड्स कनेक्ट कसे होते समजलो. कनेक्ट झाल्यानंतर एनर्जी कशी लॉस होते हे आपल्याला लक्षात आलं. आणि कॉर्ड कट का करायचा आहे ते लक्षात आलं. आता कॉर्ड्स कट कशा प्रकारे केल्या जाते. सगळ्यात पहिला तो उपाय आणि सगळ्यात जुना उपाय तो म्हणजे दीट काढणे. तुमच्या घरातला कोणीही व्यक्तीनं थोडीशी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करा. एक माळा, दोन माळा, तीन माळा जप करा. आणि क्रिएट केलेल्या पॉझिटिव्ह एनर्जीने समोरच्या व्यक्तीचं अँटी क्लॉकवाईज तुमच्या रिच्युअल्स नुसार, तुमच्या परंपरेनुसार जी वस्तू आहे त्याला उतरवा आणि फेकून द्या. जसं आजचा होळीचा दिवस, आज सगळ्याच प्रकारची निगेटिव्हिटी बर्न केल्या जाते. डोक्यावरून नारळ उतरून होळीमध्ये नेऊन टाका. कशासाठी केल्या जाते की सगळी अलाबला निगेटिव्हिटी, भूत प्रेत बाधा जे काही तुमच्यासोबत कनेक्ट झाले असेल ते सगळं आपण बर्न करून टाकलं. सेकंड काय आहे, हवन करा. मोठ्या मोठ्या रिच्युअल्स मध्ये, हवन मध्ये जेव्हा आपण बसतो त्या फायरच्या समोर बसल्यानंतर आपली पूर्ण ऑरा क्लीन होऊन जाते. त्याच्यानंतर काय आहे, बाथ, गंगा स्नान. ना आता महाकुंभ झालं तो प्रकार. जेव्हा आपण वाहत्या पाण्याच्या आतमध्ये जातो, फोर्सफुली पाणी आपल्या बॉडीला टच करून जाते, तेव्हा आपली ऑरा क्लीन होते. त्याच्यानंतर काय आहे, वायुस्नान. वायुस्नान मध्ये काय ते, खूप जोराची जेव्हा हवा येते त्यात पुरे हात उघडे असे ओपन करून त्या हवेच्या मदत उभे राहा. जितकी हवा तुमच्या बॉडीला टच करून जाते तेवढी ऑरा क्लीन होते. सन मेडिटेशन, बिलकुल सूर्याच्या समोर बसा. जितकं जितकं सूर्याची ऊर्जा तुमच्या बॉडीला टच होत जाते ऑरा क्लीन होत जाते. पण हे झाले तुमचे ऑरा क्लीन करण्याचे प्रकार. जे नाड आपण जोडून ठेवले, जे कॉर्ड्स कनेक्ट केले आहे त्याचं काय करायचं. ते इंटरनल आतमधल्या आतमधून शेअर होऊन राहिलं ना, वीज चोरी इथून होऊन राहिली. तर कॉर्ड्स कनेक्ट केल्या जाते व्हिज्युअलायझेशन टेक्निकने. ती टेक्निक आपण आज शिकू. ह्या टेक्निकला करण्याचे दोन प्रकार आहेत, एक मेडिटेशन मध्ये आणि एक आंघोळ करताना. माझ्या लाईफ मध्ये सगळ्यात जबरदस्त इम्पॅक्ट आलेला आहे आंघोळ करताना. कारण की त्याच्यामध्ये दोन तीन सिच्युएशन क्रिएट होते. एक तर वॉश होऊन राहिलं, पूर्ण बॉडी ऍक्टिव्ह आहे. पाणी शावर मध्ये जर आपण उभे आहे, वरून पाणी आपल्या बॉडीला टच होऊन जात आहे, पूर्ण निगेटिव्हिटी वरून खाली जात आहे. टेम्परेचर पण त्याच लेवलनं कमी होत जाते, वरून खाली डाऊन मध्ये जाते. दुसरं, ऑरा क्लिनिंग होते. आणि त्या वेळेवर जर तुम्ही कमांड देत आहे आणि व्हिज्युअलाइज करत आहे तर फास्ट रिझल्ट येते. दुसरं, रोज रात्री झोपण्या अगोदर, जसं फॉरगिव्हनेस प्रॅक्टिस आपण आपल्या लाईफमध्ये टाकली, प्रत्येकाला माफी मागून झोपणे, सेम लेवलवर कॉर्ड कट करून झोपणं सुरू करा. जितके कॉर्ड्स कटिंग केल्या जाईल तुमच्या लक्षात येईल, डे बाय डे, डे बाय डे तुमच्या बॉडीमध्ये जबरदस्त एनर्जी फील होणं सुरू होईल. सगळ्यात बेस्ट ऑफ बेस्ट रिझल्ट कॉर्ड कटिंग. नाही तर कितीही साधना करा, किती मंत्र जप करा, कितीही मेडिटेशन करा, किती रिच्युअल्स करा, अफर्मेशन करा, चॅन्टिंग करा, तुमचा एंड रिझल्ट झिरो. कारण की तुम्हाला खाणारे खूप लोक आहेत. जितक्या जितक्या लोकांच्या माइंड सोबत तुम्ही कनेक्ट कराल तितकं तितकं तुमची एनर्जी डाऊन मध्ये जाईल, है ना. मागे मी आपल्या चिटणीस सेंटर मध्ये होतो. एक एका व्यक्तीसोबत बोलत होतो. ते मला काहीतरी बोलून राहिले होते, अरे सर चांगला चान्स आहे, असं असं आहे, करून टाका. तर मला काही गरज नाही पडत. मला जे नॉलेज मला पाहिजे ना त्या व्यक्तीचं नाव घेतो, त्याच्यासोबत कनेक्ट होतो आणि मला जे पाहिजे ते मी घेऊन घेतो. माझ्यासाठी एवढं सोपं आहे. ते हसले आणि चालले गेले. बरोबर. हे जेवढं माझ्यासाठी सोपं आहे ना त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही लोक, आपण सगळे लोक त्याला जगत आहोत. कोणीच व्यक्ती असं नाही म्हणणार, आणि म्हणत असाल तुम्ही
मी माझ्या लेवलवर सांगतो की मला माझ्या माइंडला विनोद सराच्या माइंड सोबत कनेक्ट करायचा आहे. मला माझ्या माइंडला सद्गुरूच्या माइंड सोबत कनेक्ट करायचा आहे. मला माझ्या माइंडला अंबानीच्या माइंड सोबत कनेक्ट करायचा आहे. मला माझ्या माइंडला हायर स्पिरिच्युअल एनर्जी सोबत कनेक्ट करायचा आहे. मला माझ्या माइंडला डिवाइन एनर्जी सोबत कनेक्ट करायचा आहे. तुम्ही जिथं कनेक्ट कराल तिथून एनर्जी येईल. सेम लेवलवर तुम्ही तुमच्या माइंडला जिथे कनेक्ट कराल तिथे तुमची एनर्जी जाईल. जर एनर्जी येऊ शकते ते एनर्जी जाऊ पण शकते. आणि याचा विचार करा की तुमच्या माइंड मध्ये कोणते कोणते लोक कनेक्टेड आहे, त्यांची मटेरियल आणि स्पिरिच्युअल ग्रोथ काय आहे, त्यांनी त्यांच्या जीवनात काय अचिव्हमेंट केली आहे. ते बिलियनियर आहे, मल्टी बिलियनियर आहे, स्पिरिच्युअली ऍडव्हान्स आहे, सेल्फ रिअलाइज पर्सन आहे, हायर लेवलचे कन्सल्टंट आहे, त्यांच्यामुळे हजारो लोक सुखी होऊन राहिले. असे लोक आहे की पैशासाठी मरमर करून राहिले, एक एक रुपयासाठी भांडण करताय, घरात भांडणं करताय, चौकात गोष्टी करताय, चार बाया वट्यावर बसून गोष्टी हाकलून राहिल्या. कोणता मेसेज शेअर करताय, काय जेवली, काय जेवण केलं, घरात काय झालं, तुझं पोरग काय म्हणते, तुझी पोरगी काय म्हणते, ह्या गोष्टी होऊन राहिल्या. की देश चालवायच्या मोठ्या मोठ्या गोष्टी होऊन राहिल्या. इकडे दारू पिऊन बसले आहे, तिकडे म्हणत आहे की अरे मोदी असा, हा तसा, तो तसा. पण जसे काय देश हे चालवून राहिले. विराट कोहलीला असा शॉट मारायला पाहिजे होता. बरोबर ना? म्हणजे घरात बसून आपण ज्ञान देऊन राहिलो. हे लोक कोण आहे, याची स्टडी होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर अशा लोकांसोबत जर तुम्ही कनेक्टेड आहे सदा दुखी, तर नेचरचा नियम आहे ज्याच्यापाशी हायर एनर्जी आहे तिथून एनर्जी खाली जाईल. आणि जर तुम्ही स्वतःला हायर एनर्जी मध्ये समजत आहे तर 100% तुमची एनर्जी चालली. आता तुम्ही काहीच करू शकत नाही, तुम्ही कितीही संकल्प करा, कितीही मेहनत करा, तुमची एनर्जी जाणार आहे म्हणजे जाणार आहे. म्हणून सगळ्यात अगोदर तुमच्या माइंडला क्लिअर करणं आवश्यक आहे. डोक्यातला कचरा आणि एनर्जीचे कनेक्टिव्हिटी साफ करणं आवश्यक आहे. कचरा साफ करायच्या खूप साऱ्या पद्धती आहे, पण आपण आता पाहू एनर्जीचे कॉर्ड्स कसे कट करायचे. ठीक आहे. व्हिज्युअलायझेशन असते. तुम्ही कसं व्हिज्युअलायझेशन करणार? प्रत्येकानं बाळाची नाड पाहिलेली आहे. नसेल पाहिली, फोटो बघून घ्या नेटवर, इमेजेस दिसून पडते. बाळ आहे, एम्ब्रियो आहे, गर्भाशय आहे, नाड आहे आणि कनेक्ट आहे. आफ्टर प्रेग्नन्सीचे फोटोज आहे, त्याच्यातही स्पष्ट दाखवले जाते बाळ आहे, आई आहे, नाड आहे. सेम लेवलवर तुम्हाला व्हिज्युअलाइज करणे आहे की तुमच्या नाभीमधून, तुमच्या सेंटर मधून एक कॉर्ड निघालेला आहे. सिल्वर कॉर्ड म्हणा, गोल्डन कॉर्ड म्हणा, तुम्ही कसा व्हिज्युअलाइज करता तसं कॉर्ड. आणि स्पेसिफिक ते लोक त्यांच्यासोबत तुमचे कॉर्ड्स काय झालेले आहे, जुळलेले आहे. जसं मी आता पाहत आहे, मी बसलो आहे, माझ्या समोर तुम्ही 10 लोक बसलेले आहे. जेवढे लोक आहे, मनोज सर आहे, राजेंद्र सर आहे, अजून लता काकू आहे. आता सगळेजण मी एक व्हिज्युअलाइज करतो की तुम्ही सगळेजण माझ्या समोर आहे आणि तुमच्या प्रत्येकासोबत माझ्या नाभीमधून एक एक तार निघत आहे, कनेक्ट झालेला आहे. एक तार निघाला, कनेक्ट झाला, एक निघाला, कनेक्ट झाला. आणि 10 लोक असे मी व्हिज्युअलाइज करतो की माझा परिवार आहे, आई आहे, बाबा आहे, भाऊ आहे, बायको आहे. सगळे कॉर्ड असे निघत आहे आणि असे कनेक्ट झालेले. कोणासोबत? त्यांच्या नाभीसोबत, तुमच्या नाभीसोबत. आणि कॉर्ड कट कसा केला जाते? जसं बाळाची नाळ कापल्या जाते, जस्ट पकडणे, कट करणे.
सेम आपल्याला व्हिज्युअलाइज करणं आहे की आपले एनर्जी ज्यांच्या ज्यांच्या सोबत कनेक्ट आहे त्यांना पहिले फॉरगिव्हनेस करणे, की माझ्यामुळे तुम्हाला जे काही त्रास झालाय, दुःख झालाय, त्यासाठी मी काय करतो, क्षमा मागतो. आणि लोअर डायमेन्शनच्या एनर्जीज आहे, लोअर एंटिटीज आहे, कोणाची तुम्हाला असं वाटतं की नजर लागलेली आहे, त्यांना कमांड कर की सगळ्या निगेटिव्ह एनर्जी आपापल्या जागेवर वापस जा. जे लोअर डायमेन्शनच्या एनर्जी माझ्यासोबत कनेक्ट झाल्या, तुम्ही सगळे तुमच्या जागेवर वापस जा. कुणाची बॅड व्हायब्रेशन, बॅड इंटेन्शन माझ्या ऑरामध्ये येत आहे, मी कमांड करतो, तुम्ही सगळेजण वापस जा. आणि स्वतःला म्हणणे की मी कमांड घेतो, की मी डिसिजन घेतो की मी आजपासून माझी एनर्जी कोणासोबत शेअर करणार नाही. तुमचे फॅमिली मेंबर सुद्धा नाही. न जाणे तुमच्याच फॅमिलीमध्ये असा एखादा व्यक्ती बसून असेल जे पूर्णपणे निगेटिव्ह आहे, ड्रेन आहे, आणि तुमची ऑरा त्याच्यासोबत कनेक्टेड आहे. हाच विचार करण्यात की ह्याचं कसं होईल, त्याचं काय होणार, याची प्रोग्रेस काय होईल. किंवा एखादा व्यक्ती तुमच्या फॅमिलीमध्ये असा आहे की ते हमेशा निगेटिव्ह बोलते, काही बोलायला जा त्याच्या तोंडात पहिलं उत्तर नाही. आपल्याला माहिती आहे की याच्यासोबत बोलण्यात फायदा नाही. कट. जेव्हा तुम्हाला हिलिंग करायची राहील ना, तेव्हा स्पेसिफिक त्या व्यक्तीला समोर घ्या. मग आपल्या फॅमिलीतला असला तरी चालते, त्याच्यात स्पेसिफिक नाड क्रिएट करा, कनेक्ट करा, डिवाइन एनर्जीला बोलवा, प्रे करा, आणि म्हणा की मी जे काही साधना करता, जी मेडिटेशन करता, जे प्रेयर करता, जे अफर्मेशन करता, ही सगळी एनर्जी त्या कॉर्ड्सच्या द्वारे त्या व्यक्तीला मिळू दे. आणि त्याची ऑरा पूर्ण ओपन होऊ द्या, त्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली पाहिजे, त्याच्या लाईफमध्ये चेंज झाले पाहिजे. हा एनर्जी डोनेशनचा प्रकार आहे. तेव्हा आपण स्पेसिफिक कॉर्ड कनेक्ट करू, पण बिना कामाचे आपले प्लग लावून नाही ठेवायचे. आणि मगाशी मी तो व्हिडिओ पाठवला, त्यांनी काय सांगितलं, माझ्या मोबाईलचा हॉटस्पॉट जर मी ऑन करून ठेवेल, जेवढे लोक कनेक्ट करन तेवढा माझा डाटा संपणार आहे, किंवा स्पीड लो होईल, आणि माझ्या मोबाईलची बॅटरी ड्रेन होईल. सेम माझी एनर्जी जितक्या लोकांसोबत कनेक्ट राहील, पहिली गोष्ट तर माझी एनर्जी कमी होईल, मी ड्रेन होईल, आणि माझं एनर्जी कमी झाल्यामुळे माझं वर्क एफिशियन्सी, माझं पोटेन्शियल डाऊन जाईल. तर जे मी शो करू शकतो परफॉर्मन्स, ते मी देऊ शकणार नाही. हा सगळ्यात मेन टॉपिक. ठीक आहे. तर कॉर्ड्स कट करणे काय व्हिज्युअलाइज करू शकतो आपण, एखादी कैची कॉर्ड कनेक्ट आहे आणि मी काय करतो, कमांड करतो की मी आजपासून कोणतीच एनर्जी शेअर करणार नाही, आणि मी हे कॉर्ड्स कट करतो. 3 वेळा कमांड करणे, कट, कट, कट. किंवा एक तलवार, एनर्जीचे सॉर्ड व्हिज्युअलाइज करणे, पुन्हा तेच वाक्य, माफी मागणे, कमांड देणे, आणि इंटेन्शन देणे की मी आजपासून एनर्जी शेअर करत नाही, करणार नाही. कट, कट, कट. अशा प्रकारे तुम्ही कंटिन्यू एनर्जीला कट करायचं. केव्हा करायचं, फुल टेन्शन मध्ये, भांडण करताना नाही, जेव्हा पण तुम्ही शांत आहे तेव्हा, जेव्हा तुम्ही विचार करू शकता, जेव्हा तुम्ही झोपणार आहे आणि तुम्ही पाहता की तुमच्या माइंडमध्ये सध्या कोण फिरून राहील. कट, कट, कट. स्वतःच्या ऑराला व्हिज्युअलाइज करणे की माझी ऑरा पूर्ण प्रोटेक्टेड आहे, आणि कोणीच माझी एनर्जी शेअर नाही करत आहे. हील, 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 चार्ज, 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 ऍक्टिव्हेट, 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 बॅलन्स, 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 असं म्हणून झोपून जा. सेम तुम्ही आंघोळ करताना करू शकता. डिवाइन वॉटर तुमच्या अंगावर येत आहे, मी कमांड करतो, मी माझी सगळे एनर्जी पॉट्स कट करतो, कट, कट, कट. आणि हे डिवाइन वॉटर माझ्या बॉडीला काय करतात, हील करतात, चार्ज करतात, ऍक्टिव्हेट करतात. सेम टेक्निक. ठीक आहे. तर आता आपण मेडिटेशन करू. सर्वांनी व्हिज्युअलाइज करा. कॉर्ड्स कट करायची टेक्निक आहे, कैची किंवा शॉर्ट्स.
मी कमांड देईन, तुम्ही त्याला कट करा. आणि आजपासून ही प्रॅक्टिस कंटिन्यू. एक एक मोमेंट मध्ये तुम्ही तुमची एनर्जी कट करणं सुरू करा. तुम्हाला दिसणं सुरू होईल, सराउंडिंगचे लोक, मग नातेवाईक, मग नेबर्स, रिलेटिव्ह, मग तुमचे कलिग्स, जॉब मधले लोक, बिझनेस, प्रत्येकासोबत एनर्जी कट होणं सुरू. मग तुम्हाला जुन्या जुन्या गोष्टी आठवत. लहानपणी माझं भांडण झालं होतं, ते काकू, ते मामा, ते आजी माझा खूप लाड करत होते, ते मरून गेले, ते लोक मेले. त्याच्यानंतर माझ्या लाईफ मध्ये चेंज, खूप गडबड आली. खूप लोकांना अनुभव आहे की माझे बाबा, माझी आई जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत सगळं चांगलं होतं. त्यांची डेथ झाली, आमच्या जीवनात सगळी गडबड होणं सुरू झाली. का? कारण की तुम्ही प्रोटेक्शन मध्ये होते. ते तुम्हाला प्रोटेक्ट करत होते. जसे ते निघून गेले, तुमचं प्रोटेक्शन तुटलं. पण आता एनर्जी कॉर्ड्स कनेक्ट झाले. आता तुम्हाला पक्क नाही माहित का तुमची आई कुठं आहे, तुमचे बाबा कुठं आहे, तुमचे आजोबा कुठं आहे, मामा मामी काका काकू कुठं आहे. लोअर डायमेन्शन मध्ये गेले, भूतप्रेत बनले, की त्याची इच्छा लटकल्या. आणि माहित पडलं जे तुम्हाला प्रोटेक्ट करत होते तेच आता तुमची एनर्जी खात आहे. तर यांच्यासोबत पण कॉर्ड्स कट करायचे. तुमचे इमोशन्स कट करायचे. आईसोबत, बाबासोबत, आजी आजोबासोबत, तुमच्या मित्रासोबत, तुमच्या शेजारच्या सोबत, ज्यांची डेथ झाली, आठवले, कट करून टाक. कोणाचं अफेअर झालेले, धोका दिला, पार्टनरला धोका दिला, कोणी डिवोर्सवर पोचते, त्यांच्या लाईफमध्ये धोका दिलाय, त्याच त्या गोष्टी आठवणं चालू आहे. तुमचे कॉर्ड्स कनेक्ट होऊन राहिले, रोज एनर्जी ड्रेन होत आहे, लाईफ मध्ये काहीच चेंज नाही. बिझनेस पार्टनर आहे, धोका दिला, जॉब मध्ये गडबड झाली, वर्क तुम्ही केलं, प्रमोशन दुसऱ्याला भेटलं, तीच गोष्ट चालत आहे. कट, कट, कट. प्रत्येक मोमेंटला कट करा. मोबाईल मध्ये, टीव्ही मध्ये काही पाहिलं, माइंड मध्ये चालत आहे, कट, कट, कट. खास करून बायाचा प्रॉब्लेम आहे. सिरियल्स माइंड मध्ये खूप जबरदस्त इम्पॅक्ट करून जाते. कट, कट, कट. इमोशनल व्यक्तीचा खूप प्रॉब्लेम असते. एक वेळा घटना घडली का 10 दिवस चालते. कट, कट, कट. घरात चर्चा करायची नाही, मित्र लोकात चर्चा करायची नाही. आपले दुखणे कोणासमोर मांडायची गरज नाही, कोणाचे दुखणे ऐकण्याची गरज नाही. मी ऐकतो त्याचा विषय अलग आहे. माझं वर्क आहे, किंवा मी सध्या एका मोमेंट मध्ये चालू की मला जितक्या लोकांना एनर्जी शेअर करता येईल मी करून टाका. ज्या दिवशी असं वाटन की आता आपली बॉडी सपोर्ट नाही करत, बंद करून टाका. ठीक आहे. पण तुम्ही लोक त्या मोमेंट मध्ये नाहीये, तुम्ही लोक डोनर नाहीये. कमीत कमी सेल्फ रिस्पेक्ट करा. ठीक आहे. तर तुम्ही त्याला कट करण्याचा प्रयत्न करा. 5 मिनिट आहे, 11 वाजत आहे. तर मला सांगा, कोणाला एखादा प्रश्न विचारायचा असेल तर विचारून घ्या. आपण 15 ते 20 मिनिटाचं कॉर्ड कटिंगचं मेडिटेशन करू. कारण की हा विषय लक्षात आला पाहिजे, मी जे बोललो ते समजलं पाहिजे. लाईफ टाईम याला आपल्याला युज करायचा आहे. कोणाचा प्रश्न आहे का? आणि ते झोपले की नाही झोपले हे लक्षात येऊन जाईल. हॅलो सर. हम्म? कोण? अ, आशुतोष आहात. आशुतोष बोलतो. सर आवाज येतोय माझा? हो हो. सर हे झोपायच्या वेळेला करणं आणि उठल्यानंतर जे आपण करतो तो ते वेगळं, आणि हे फक्त झोपायच्या वेळेलाच करायचं का? हा, हे करता कधी येते, पण अच्छा. झोपायच्या वेळेस यासाठी आहे की दिवसभराचं जे कनेक्शन आहे ते कट करणे. बरोबर. अच्छा. नाहीतर तेच विचार करत ते कनेक्शन घेऊन आपण झोपू, तर रात्रभर बरोबर. आपली ऊर्जा ड्रेन होत राहील. आणि तेच मी म्हणत आहो की चांगलं जेवण करून सुद्धा, चांगल्या वातावरणात राहून सुद्धा आपल्याला सकाळी उठल्यानंतर हमेशा थकल्यासारखं, निस्तेज, एनर्जी लेस फील होते. त्याचं ते हा रिझन आहे. हा, खूपदा होते असं. बरोबर आहे. है ना? तर त्याच्यापासून आपण कट करायचं स्वतःला. आणि फ्री माइंडने रात्री झोपणे. दुसरं, कॉर्ड कनेक्ट करणं पण सेम प्रोसेस आहे.
कॉर्ड कट केल्यानंतर तुम्हाला कोणापासून एनर्जी पाहिजे, त्या व्यक्तीला, त्या देवाला, त्या गुरुला इमॅजिन करा, तुमचे कॉर्ड कनेक्ट करा आणि विचार करा की हायर एनर्जी माझ्या बॉडीमध्ये फ्लो होत आहे, माझी बॉडी हील होत आहे, चार्ज होत आहे, ऍक्टिव्ह होत आहे, आणि झोपून जा. आणि सर जे पहिले कट कनेक्ट करायची की पहिले कट करायची? पहिले कट. आधी कट करायचे ना? हा, पहिले आपण आपलं भांडं साफ करू ना. हा हा हा, तेच तेच मग साफ कन्फ्युजन झालेल्या होतं भांड्यात थोडंसं. पण चांगली मग हा, मग एनर्जी द्या. एनर्जी, हा, कट करायची. ठीक आहे सर, झालं क्लिअर, थँक्यू. तर आणखी कोणाला, म्हणजे प्रॅक्टिस आपल्या होत राहील, आपण नंतर सुद्धा करू. कन्सेप्ट क्लिअर झाले म्हणजे माणूस मोकळा होते. बरं, ठीक आहे. कोण? हॅलो सर, एक प्रश्न आहे. हा हा. सर, जसं आपण एकदा कॉर्ड डिस्कनेक्ट केलं, हम्म. जे जे पण व्यक्ती आहेत त्यांचे आपण कॉर्ड डिस्कनेक्ट केले, तर पुन्हा डिस्कनेक्ट करण्याची गरज नाही ना? म्हणजे डेली डेली कनेक्ट डिस्कनेक्ट करण्याची गरज नाही ना त्याला? डेली करा लागत, जितक्या वेळा अच्छा. व्यक्ती आठवते तितक्या वेळा. अच्छा. आणि दुसरं मी ओके. काय म्हटलं की तुम्ही कॉर्ड कनेक्ट करा किंवा नका करू, लोक तुमच्यासोबत कॉर्ड कनेक्ट करताय. ओके. जितके लोक तुमची आठवण करून राहिले, जितके लोक तुम्हाला, तुमच्या प्रती विचार करत आहे, तुमचे जुने कर्म त्याच्याप्रती कोणी बोलत आहे, तरी सुद्धा तुमचे कॉर्ड्स कनेक्ट होत आहे. तर कोणी व्यक्ती आठव किंवा नाही आठव, तुम्हाला इमॅजिन तरी करणार की माझे कॉर्ड ज्या ज्या लोकांसोबत कनेक्ट आहे, जे जे लोक हम्म. माझ्यासोबत कनेक्ट होत आहेत, मी हम्म. त्यांना कट करतो. लोअर डायमेन्शनची हम्म. एनर्जी, लोअर फ्रिक्वेन्सी, लोअर एंटिटीज, कोणाची नजर लागणे, हे सगळे जे जे कनेक्ट आहे, माझ्या बॉडीवर येणारे, माझ्या ऑरामध्ये येणारे जे निगेटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत, निगेटिव्ह थॉट आहे, लोकांचे एक्सप्रेशन्स आहेत, हम्म. ते सगळं मी कट करतो. आणि त्याला व्हिज्युअलाइज कोण्या फॉर्म मध्ये करायचं आहे? एका नाळच्या फॉर्म मध्ये. जर कोणी व्यक्ती नाही आहे तर तुम्ही जस्ट नाळ आहे, कनेक्ट आहे युनिव्हर्स मध्ये, असं समजून कट करा. बरोबर. पण जितके लोक तुमच्या माइंड मध्ये आहे की तुमच्यामुळे हर्ट झाले आहे, कमीत कमी तेवढे लोक तर रोज तुम्हाला आशीर्वाद देऊन राहिले, आणि तो आशीर्वाद आपण झेलू शकत नाही, त्याच्यामुळे तो कट करून टाका. ओके. गॉट इट सर. बरोबर. थँक्यू दादा. चालेल, ठीक आहे. चला, बसा. आणखी काही विचाराचं? चला, ठीक आहे. बसा शांत.